कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बस बाबा इथं तू हा? हे बघा ड्रेसिंग टेबल काय काय ठेवलंय बाई। मस्त मस्त झालं सगळं तुझं करू, हात पाय धुवून घे चल। बाहेर तुम्ही ते मोठे मोठे एअर प्युरिफायर नाही पाहिले का? आता पायाची धूळ ना अशी खेचून येतात, पण तुमची नसेल घेतली। तुम्ही जा आणि हात पाय धुवा, जा फ्रेश व्हा फ्रेश। कर काय करायचंय ते। काय काय 2 दिवसात काय काय लंपास करता येईल त्याची लिस्ट करायला पाहिजे जयंती। हॅशटॅग प्रोमॅक्स जयंती। अरे वा, तू तयारी सुरू पण केलीस? हो, जयंती वहिनीनं माझ्या हातचा शिरा लई आवडतो। जर नाही बनवला ना तर मलाच ऐकून दाखवते। तुला बरं सगळ्यांच्या आवडीनिवडी माहिती आहेत। वहिनी वहिनी, आम्ही काम प्रत्येक केलंय आणि दोघांनी मिळून खिंद लढवलेली। हा वा, आणि ती खूप छान लढवली आहे। वहिनी माझं सॅलड रेडी झालं की मला सांग। वहिनी, आज तुम्ही आहे ना सावली वहिनीच्या हातचा शिरा खाऊन बघा। हा, ते सलाड बिलाड खाऊ नका, ते खासपूस खासपूस नका खाऊ, नका खाऊ। बबलू, लंच मध्ये आणि ब्रेकफास्ट मध्ये पण एक स्टेटस असतं। म्हणजे तुला माहिती नसेलच, कसं माहित असेल? त्यासाठी स्टेटस असावं लागतं। नेक्स्ट टाइम माझ्या जेवणाविषयी किंवा माझ्या कोणत्याही बाबतीत चेष्टा करायची नाही। बी इन युअर लिमिट्स। ऐश्वर्या, वहिनी, प्रत्येक लाईन क्लिअर करणं गरजेचं असतं। ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या लिमिट्स माहिती पाहिजेत। या मुलीची आणि हिच्या घरच्यांची या जन्मात तरी आपल्याशी बरोबरी नाही होऊ शकत, आणि तसा प्रयत्नही कोणी करू नये। गेट इट? वहिनी, सॅलड रेडी झालं की मला सांग। जयंती वहिनी आणि ऐश्वर्या मॅडम दोघींना लांब ठेवायला हवं, पण एकाच घरात दोघी वेगवेगळ्या आणि लांब कशा राहतील? काही झालं तरी समोर येणारच, त्यांच्यामुळे कसली गडबड व्हायला नको म्हणजे झालं। आज ना मी सांबारात पाव बुडवून खाणार आहे आणि भाजीसोबत डोसा। हा का? म्हणजे सांबार डोसा बी होईल आणि पावभाजी बी। ए हॅलो, ही माझी जागा आहे, दुसरीकडे बस। बसा ना मग, काही प्रॉब्लेम नाही, मी दुसरीकडे बसते। या या या। ही मॉमची जागा आहे, त्यामुळे इथेही नाही बसू शकत तू। दुसरीकडे बसते, लय खुर्च्या आहेत तुमच्याकडं। काही हरकत नाही, तुमच्या बाजूला बसते, है की नाही? तू भेटतो तुम्हाला, हा नक्की नक्की। एक्सक्यूज मी, ही तुमची जागा आहे का? थँक्यू। तुम्ही बस बस बस, बोलायचंय मला तुझ्याशी। दोषींचा फोन आहे, कळलं का तुला? वहिनी,
की तुझं आणि त्यांचं? काय करू मग? हं? सांगा ना, काय करू? माझ्या घरी शिकवलंय, समोरचा कसा बी वागला ना तरी आपण तसं वागायचं नाही. तुम्ही सगळे आमच्या घरी आला होता तेव्हा आमच्या घरात जागा नसून बी आम्ही तुमची सोय केली होती की नाही? कारण साहेबांना माझी रूम दिली होती राहायला मी. एवढंच काय, मॅचिंग कप बी आणले होते शेजाऱ्यांकडून त्यांच्या कॉफीसाठी. आमची अडचण असून बी तुम्हाला व्यवस्थित जागा दिली होती हो घरात. मागं सोफ्यावर बसू दिलं नाही, आता खुर्चीवर बसू देत नाही. तुमच्या मेघाईच्या घरात काही एवढी बी जागा नाही का? जाऊ दे बाई, नशिबात असेल तर हेच. वहिनी, तिथे खुर्च्या आहेत, चला बसा. प्लीज ऐका ना, नका ना असं करू. हवं तर मी तुम्हाला सॉरी म्हणते, पण प्लीज या ना. वहिनी चला ना. तुम्ही दोघी म्हणताय म्हणून ना, नाही तर मी काय कुणाचं ऐकत नसते. पण चला चला चला. तुमचं कोणतं घराणं म्हणालीस ते? कोट्टलवार. हा, कोट्टलवार. नाही, त्यांच्या इतकी ऐट नसेल आमची. थोडंसं ऍडजस्ट करून घ्या मॅम. कोट्टलवार कुणाला बी ऍडजस्ट करून घेतात. हे काय हो? काय म्हणजे तुम्ही असं कच्च का खाताय? पोटात त्रास होईल ना. तुम्ही असं मस्त जाम बटर ब्रेड असं का नाही खात? नाही म्हणजे आमचं घराणं आहे ना, माझं कोट्टलवार घराणं, माझं माहेर या भागवतांपेक्षा लेचपेच आहे हो. यांनी घरात ना हक्कलं ना तर खाण्याचे वांदे होतील माझे. कुठं जाऊ तुम्ही पोचणारात मला? तुम्हाला तर सगळंच माहिती. ऍक्च्युली आमच्याकडे लंचमध्ये जॅम, ब्रेड, बटर हे सगळं नाही खात. हे जे जेवण आहे ना, हे सगळं खातो आम्ही. पण असं का? हे मोठमोठ्या पिक्चर मध्ये दाखवतात ना, असं टेबल असतं, त्याच्यावर जॅम, बटर, ब्रेड असं रांगेत ठेवलेला असतो. एवढंच नाही, अशा परड्यांमध्ये मोठमोठी चांगली माग फळं बी असतात की नाही? आपण नाही करत. बस जयंती वहिनी, ते ब्रेड बटर ते सगळं सकाळी जेवण. वहिनी, मी तुझ्यासाठी शिरा बनवलाय की काजू बदाम घातलेस ना? हो. आणि मग आई बसा ना. कोणाबरोबर बसावं लागतंय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.